नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे आणि ॲग्री सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी ही 75% अनुदानावर आता पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. काय आहे ही योजना? सविस्तर माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, तर पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कुक्कुटपालन, त्यानंतर शेळी, गाई, म्हैस, मेंढी यांच्यासाठी 50 ते 75% अनुदानापर्यंत अनुसूचित जाती जमाती व सर्वसाधारण लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या योजनेमध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतात आपण हे सविस्तर पाहूयात. एक तर क्रमांक 1 महिला बचत गट. महिला बचत गटामधील सर्व महिला या योजनेमध्ये पात्र आहेत. क्रमांक 2 दारिद्र्य रेषेखालील जेवढे पण लोक आहेत महाराष्ट्रामध्ये त्या सर्वांना याच्यामध्ये अर्ज करता येतो. तसेच सुशिक्षित बेरोजगार म्हणजे ज्या तरुणांना डिग्री वगैरे आहे पण नोकरी संधी नाही असे नोंदणीकृत स्वयंरोजगार जी संस्था आहे त्या नोंदणीकृत संस्थेमध्ये जे नोंद आहे अशा सर्व लोकांना, विद्यार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येईल. तसेच जे शेतकरी अल्पभूधारक आहेत 1 हेक्टर ते 2 हेक्टर ज्यांची जमीन आहे त्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेता येईल. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये नक्की किती अनुदान मिळणार आहे आणि कशासाठी मिळणार आहे ते आपण बघूया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर तुमची निवड जर झाली तर तुम्हाला प्रति गाईसाठी 70,000 रुपये आणि प्रति म्हैससाठी 80,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच एकूण 1,40,000 ते 1,60,000 पर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या योजनेपासून तुम्ही वंचित राहू नका. मी दिलेले आहे ती व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि याबद्दलची सर्व जी माहिती आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्हाला जर काही समज नसेल तुम्ही ती व्हिडिओ त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन वाचू शकता. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेमध्ये नक्की कुणाला किती रक्कम भरायची आहे अनुदानाव्यतिरिक्त तर ती आपण पाहूयात. अनुसूचित जाती जमातीसाठी 39,212 रुपये त्यांनी भरायचे आहेत. तर सर्वसाधारण जातीच्या सर्व शेतकऱ्यांसाठी 78,425 रुपये हा भरणा आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, कोणते कागदपत्र लागणार आहेत आपण ते सविस्तर पाहूयात. प्रथम तर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, बँक पासबुक लागणार आहे, सातबार लागणार आहे, आठ उतारा लागणार आहे आणि जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांना जातीचा मात्र दाखला लागणार आहे. सर्वसाधारण लोकांसाठी कोणत्याही प्रकार जातीचा दाखला लागणार नाही. त्याच्यानंतरचे एक डॉक्युमेंट आहे स्वयं घोषणापत्र, ते तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो, दुर्दैवाने या योजनेमधून काही जिल्हे वगळण्यात आलेले आहेत. ते जिल्ह्याची नावे काय आहेत ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. त्यामध्ये प्रथमतः आहे मुंबई, मुंबई उपनगर. त्याच्यानंतर येत आहे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर हे जिल्हे या योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत. या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. तसेच मित्रांनो, शेळी आणि मेंढी वाटप योजनेसाठी 25% अनुदानावर अनुसूचित जाती जमातीसाठी यांना हा अर्ज. तर शेतकरी मित्रांनो, 50% अनुदानावर 100 पिल्ले कोंबड्यांची यासाठी सर्वांना, सर्व जाती, अनुसूचित जाती जमाती तसेच सर्वसाधारण या लोकांना यासाठी अर्ज. मित्रांनो, 50 ते 75% अनुदानावर तब्बल 1,000 कोंबड्यांची पिले वाटप करण्यात येणार आहेत. त्याच्यासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान, तर ओपन साठी आहे 50% अनुदान. मित्रांनो, या योजनेचा कालावधी म्हणजे अर्ज करण्याचा जो वेळ आहे तो 3 मे ते 2 जून पर्यंत आहे. तर तुम्ही कुठे अर्ज करू शकता? तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरवर अर्ज करू शकता. तसंच मित्रांनो, तुम्ही एका वेबसाईटवर जाऊन पण अर्ज करू शकता. ती वेबसाईट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. https.com mahabms.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तसंच महाबीएमएस या ॲपवर देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. हा निःशुल्क अर्ज आहे, तुम्ही काळजी करू. तर शेतकरी मित्रांनो, या अशाच प्रकारच्या योजनेसाठी जर तुम्हाला अपडेट हवा असेल लवकरात लवकर तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास जय महाराष्ट्र. भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये.